हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे मुलांसाठी खाऊ। त्यामध्ये आपण बनवणार आहोत चिजलिंग। तर चला तर सुरुवात करूया। मी यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा आपण चाळून घेऊया। तर बघा तर फ्रेंड्स, मी अशा प्रकारे मैदा चाळून घेतलेला आहे। यामध्ये आपण 2 चमचे बटर घालणार आहोत। 2 चमचे बटर घातले आहे आणि 2 आपण हे चीजचे क्यूब घालणार आहोत। अशा प्रकारे हे 2 चीज आहे, प्रोसेस चीज आहे, हे आपण यामध्ये घालून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे 2 चमचे मी बटर घातलेले आहे, 2 चीजचे क्यूब घेतलेले आहेत। आता आपण याला ग्रेट करून घेऊया। हे छोट्याशा ग्रेटरने आपण यामध्ये ग्रेट करून घेऊ। की याने याच्यामध्ये जाडसर कण राहणार नाहीत, म्हणून आपण ग्रेट करून घेतोय। अशा प्रकारे ग्रेट करून घेतलेले आहे। आता यामध्ये घालणार आहोत थोडेसे मीठ। चवीत जास्त घालायचे नाही, कारण आपला बटर सॉल्टेड असते। त्यामध्ये मी 2 पिंच मीठ घेतलेले आहे, हे घालून घेऊया आणि हे सर्व हाताने मिक्स करून घेऊ। अशा प्रकारे मिक्स करत आहे। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे क्रम्बल होईपर्यंत, मैदा क्रम्बल होईपर्यंत आपण याला मिक्स केलेले आहे। आता यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। मी अशा प्रकारे 1 चमचा तेल घेतलेले आहे। हे यामध्ये क्रम्बल होईपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले तेल चांगले मिक्स झालेले आहे। आता यामध्ये 1 पिंच आपल्याला खाण्याचा सोडा घ्यायचा आहे। एवढा 1च पिंच घ्यायचा आहे, जास्तीचा घ्यायचा नाही। आता मी 1 पिंच खाण्याचा सोडा घातलेला आहे। आता हाही याच्यात मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपल्याला 2 चमचे दूध घालायचे आहे। जास्त दूध घालायचे नाही, कारण आपल्याला हे घट्ट पीठ मळायचे आहे। अशा प्रकारे मी 2च चमचे घातले आहे। जसे आपल्याला मळता येईल असे घट्ट आपल्याला मळायचे आहे। अशा प्रकारे मी मळत आहे। आणखीन 1 चमचा घालून घेते। आणखीन 1 चमचा घातलेला आहे। आणखीन 1 चमचा घालत आहे। असे मी 6 चमचे दूध घेतलेले आहे। आता हे आपण चांगले घट्ट मळून घेऊया।
बघा तर फ्रेंड्स, मला 7 चमचे तेल लागले आहे. आपल्याला असा घट्ट गोळा तयार करायचा आहे. अशा प्रकारे मी पीठ मळलेले आहे. आता आपण याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. अशा प्रकारे मी झाकून ठेवत आहे. अर्ध्या तासाने आपण पुढची प्रोसेस करू. बघा तर फ्रेंड्स, आपला अर्धा तास झालेला आहे. आपले पीठ मुरलेले आहे. अशा प्रकारे आपला पीठ चांगले मुरलेले आहे. आता आपण याला चांगल्या प्रकारे मळून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मळून घेतलेले आहे. स्मूथ केलेले आहे. कडकच आहे आपले पीठ. अशा प्रकारचे आपल्याला पीठ हवे आहे. तर बघू शकता आपण, मी छोटासा गोळा काढून त्याला चांगले गोलाकार करत आहे आणि याला प्रेस करून आता आपण याला लाटून घेऊया. आपल्याला खूप पातळ, एकदम पातळ लाटायचे आहे. आपल्याला जेवढे पातळ करता येईल तेवढे पातळ करायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पातळ लाटून घेतले आहे. आता आपण याच्या कडा कापून टाकूया. याच्या कडा कापून टाकलेले आहेत. आता आपण याला जितके पातळ कापता येईल तितके लहान आकाराचे आपल्याला कापायचे आहे. तुम्ही पिझ्झा कटरने कापू शकता. माझ्याकडे पिझ्झा कटर नाही आहे, त्यामुळे सुरीनेच कापत आहे. असे साईडचे जरा जाडसर आहेत म्हणून मी ते बाजूला केलेले आहेत. ते पुन्हा आपल्याला लाटता येतील. आता याला आपण हाताने न काढता सुरीनेच काढायचे आहे. अशा प्रकारे मी काढून घेते आणि सर्व लाटून घेत आहे. बघा तर फ्रेंड्स, आपले शिजलिंग लाटून झालेले आहेत. आता आपण तळण्यासाठी घेतोय. तेल तापलेले आहे. मी एक गोळा टाकून बघितलाय, तो तळत आलेला आहे. अशा प्रकारे आपण तेल तापून घेतलेले आहे.
आता आपण या गोळ्याला काढून घेऊया। आता आपण याला थोडे थोडे करून तळण्यासाठी घालून घेत आहोत। जास्त घालायचे नाही। छानपैकी आपले शिजलिंग आपले तळत आहेत। आपल्याला जास्त ब्राऊन करायचे नाही, क्रीमी कलर येईपर्यंतच आपल्याला तळायचे आहे। गॅसची फ्लेम लो करते। आता आपण याला काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले शिजलिंग तळलेले आहेत, क्रिस्पी आहेत। आता आपण दुसरी बॅच घालून घेतोय। तर याला हात न लावता आपण असे एका फॉर्कने किंवा सुरीने असं आपण टाकून घेऊया आणि असे तळून घेऊया। थोडे थोडे घालूनच तळायचे आहे। अशा प्रकारे मी लो फ्लेमवर तळत आहे। तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळत आहे। बघा तर फ्रेंड्स, आपले शिजलिंग तयार आहेत, तळून झालेले आहेत। अशा प्रकारचे आपण मुलांसाठी खाऊ बनवू शकतो, प्रवासात घेऊन जाऊ शकतो। आपल्या लहान मुलांना छोटे मोठे भूकसाठी पण उपयोगात आहेत आणि हेल्दी आहेत, टेस्टी आहेत। अशा प्रकारचे शिजलिंग आम्ही बनवले। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।